स्वागत आहे तुमचं पुन्हा एका ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, पुणे आणि नाशिक ही दोन महत्त्वाची शहरं अजूनही रेल्वेनं जोडली गेली नाहीत. ही शहरं रेल्वे जोडण्याचा प्रस्ताव तयार केला गेला होता. महारेलकडून या मार्गावरती सेमी हायस्पीड ट्रेनचं काम सुरू केले गेले. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आता या प्रकरणामध्ये आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी 2,500 कोटींच्या निधीला आता मंजुरी मिळाली आहे. यामुळे नाशिक पुणे रेल्वे मार्ग उभारणीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा प्रस्ताव मध्य रेल्वेने बोर्डाकडे दिला गेला होता, परंतु त्यामध्ये काही त्रुटी होत्या. त्या त्रुटींचं निवारण करण्यात आलंय. त्यानंतर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा अंतिम आराखडा तयार करण्यात आलाय. आता या मार्गासाठी निधीची सर्वात मोठी अडचण होती. नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी 2,500 कोटींच्या निधीला मंजुरी मिळालेली आहे. रेल्वे मंडळाकडून निधीला मान्यता मिळाली आहे. 60% इक्विटीतून हा निधी मिळणार आहे. यामुळे आता नाशिक ते पुणे रेल्वे मार्ग उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नाशिक पुणे रेल्वेसाठी केंद्र आणि राज्य शासनानं यापूर्वीच मंजुरी दिली होती. 2 शहरांना जोडणारा 235 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे. या मार्गावरून सेमी हायस्पीड रेल्वे जाणार आहे. हा मार्ग तयार करण्याची जबाबदारी महारेलला देण्यात आली आहे. या रेल्वे मार्गासाठी रेल्वे रूळ टाकले गेलेत आणि रेल्वे स्टेशन उभारणीसाठी जमीन संपादन करण्याचं काम सुरू केले गेलं आहे. नाशिकमधील सिन्नर तालुक्यातून भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा 235 किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गावरती 18 बोगदे असणार आहेत. तसेच 19 उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येणार आहे. 200 किलोमीटर प्रति तास वेगानं सेमी हायस्पीड रेल्वे या मार्गावरून धावणार आहे. हा मार्ग सुरुवातीपासूनच संपूर्ण विद्युतीकरण झालेला असणार आहे. या मार्गावरून पहिल्या 6 कोचची रेल्वे धावणार आहे. त्यानंतर 12 आणि 16 कोचची रेल्वे धावणार आहे. या मार्गावरून एकूण 20 स्टेशन असणार आहेत. हा मार्ग पूर्ण झाल्यावरती पुणे ते नाशिक हा प्रवास 5 ते 6 तासांचा जो आहे तो अवघ्या 1 तास 45 मिनिटांमध्येच पूर्ण करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं ही नवीन अपडेट पुणे नाशिक रेल्वे मार्गातील जो सगळ्यात मोठा अडसर होता तो आता दूर झालेला आहे म्हणून आली आहे. लवकरच आपल्याला हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास गेलेला पाहायला भेटेल. धन्यवाद.